वसई पूर्वेतील मिठागर जलमय, घराघरात शिरलं पाणी. 16 वर्षानंतरही नागरिकांची तीच फरफट. छातीभर पाण्यातून 2 किलोमीटरचा प्रवास. दूषित पाण्यामुळे आजारांचा धोका वाढला. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वसई पूर्वेतील मिठागर परिसर पुन्हा एकदा पूर्णपणे जलमय झाला आहे. 100हून अधिक घरे आणि सुमारे 400हून अधिक नागरिक पाण्याने वेढले गेले असून घराबाहेर पडण्यासाठी नागरिकांना छातीभर पाण्यातून तब्बल 2 किलोमीटरचा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. महानगरपालिका स्थापन होऊन तब्बल 16 वर्ष उलटून गेली, तरीही मिठागर परिसरातील नागरिकांना दरवर्षी हाच त्रास सहन करावा लागत असल्याने प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दूषित पाण्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला असून आरोग्य विभाग आणि अग्निशमन दलाकडून मदत कार्य सुरू आहे. वसई पूर्वेतील मिठागर परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिसरातील रस्ते, गल्ली बोळ आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू पाण्यात भिजल्या असून लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. मस्त मजा घेतात इकडे लोक. परिस्थिती इतकी गंभीर आहे की मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना छातीभर पाण्यातून जवळपास 2 किलोमीटर चालत जावे लागत आहे. शाळकरी मुलांचे शिक्षण, कामगारांचे रोजगार आणि दैनंदिन जीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. दूषित पाणी घरांमध्ये शिरल्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू नये यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मिठागर परिसरात विशेष मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांना आवश्यक औषधांचे वाटप करण्यात येत असून ताप, त्वचारोग, पोटाचे विकार आणि साथीचे आजार रोखण्यासाठी जनजागृती केली जात आहे. अग्निशमन दल आणि आरोग्य विभाग बोटीच्या सहाय्याने नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. काही ठिकाणी अन्न आणि औषधांचा पुरवठा देखील करण्यात येत आहे. मात्र प्रत्येक वर्षी निर्माण होणाऱ्या या परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. डॉक्टर अश्विनी नाईक नवरे यांनी नागरिकांना दूषित पाण्यापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. पाणी उकळून पिणे, स्वच्छतेची काळजी घेणे आणि ताप किंवा इतर लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय तपासणी करून घेण्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. स्थानिक रहिवासी कपिल पटेल आणि इतर नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. दरवर्षी पावसाळा आला की आमच्या आयुष्याची हीच कथा असते. घरात पाणी, बाहेर पाणी आणि स्थानिक रहिवासी कपिल पटेल आणि इतर नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. दरवर्षी पावसाळा आला की आमच्या आयुष्याची हीच कथा असते. घरात पाणी, बाहेर पाणी आणि मदतीसाठी फक्त आश्वासने, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. अनेकांनी सांगितले की लहान मुलांना शाळेत पाठवणे कठीण झाले आहे. काहींना कामावर जाणे शक्य नाही, तर काहींच्या घरातील अन्नधान्य आणि आवश्यक वस्तू पाण्यात खराब झाल्या आहेत. आजारी व्यक्तींना दवाखान्यात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. एका बाजूला स्मार्ट सिटी, विकास आणि आधुनिक सुविधांचे दावे केले जात असताना दुसऱ्या बाजूला मिठागर परिसरातील नागरिक आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहेत. 16 वर्षानंतरही परिस्थितीत कोणताही ठोस बदल झाला नसल्याने नागरिकांच्या मनात प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी आणि असहाय्यता निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी ओसले तरी मनातील प्रश्न मात्र कायम राहील. आमच्या आयुष्यात बदल नेमका कधी होणार?